तर आपल्या गाजरच्या हलव्याचा किती मस्त आणि मस्तपैकी सुरेख कलर आलेला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला. तर ह्या हलव्याला तुम्ही 15 दिवस एकदा बनवून वापरू पण शकतात. आणि जर का तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही वरतून दूध पण टाकून खाऊ शकतात. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात कशा प्रकारे हलवा खातात. न घेताना पारंपरिक पद्धतीने बनवलेला हा आपला गाजरचा हलवा जिभेवर ठेवतानाच विरघळणारा हा आपला गाजरचा हलवा किती मस्त झालेला आहे. तर जास्त आपण गाजरच्या हलव्याची स्तुती न करण्यापेक्षा त्याला रेसिपीला सुरुवात करूया. घरात उपलब्ध असलेल्या कमी सामग्रीमध्ये अचूक प्रमाणात 1 किलो गाजरचा हलवा कसा तयार करायचा चला बघूया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी चला मग आपल्या रेसिपीकडे आपण उशीर न करताना जाऊया. तर आपली रेसिपी सुरुवात करायला मी घेतलेलं आहे 1 किलो गाजर. आज मी 1 किलो गाजरचा हलवा तुम्हाला अचूक प्रमाणात करून दाखवणार आहे. तर त्याआधी मी गाजर सोलून छानपैकी मस्त धुवून घेतलेले आहे. आणि गाजर किसायला अशी किसणी घ्यायची बारीक याची, त्याच्याने आपले गाजर जास्त म्हणजे छानपैकी दाणेदार होतात. बारीक किसणीने किसल्याने आपला जो हलवा तयार होतो तो मस्तपैकी छान दाणेदार तयार होतो आणि सॉफ्ट आणि रुचिकर होतो. आता मी हे गाजर किसून घेते. अशा प्रकारे गाजर किसून घ्यायचे. काही लोक डायरेक्ट पण बनवतात, पण जर गाजरच्या हलव्याचा खरी टेस्ट हवा असेल ना तर थोडा वेळ लागतो, पण गाजर किसूनच बनवायचं तर त्या हलव्याला खूप छान आणि मस्त टेस्ट असतो. अशा प्रकारे बघा मी सगळे आपले 1 किलो गाजर किसून घेतलेले आहे. गाजरची क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी मोठ्या भांड्यात किसून घेतलेलं आहे. बघा आता आपण गॅसवरती पॅन ठेवू म्हणजे कढई, आणि त्यात आपल्याला घालायचं थोडंसं तूप. मी 4 चम्मच तूप घातलेलं आहे. त्यात वेलची पण टाकलेली आहे. आता आपण आपले किसलेले गाजर याच्यात ॲड करू. आणि दुसरीकडे दूध पण तापत ठेवलेलं आहे. दूध आपण गरम करूनच टाकायचं जेणेकरून आपल्या गाजरच्या हलव्याला खूप छान मस्त रुचिकर आणि चविष्ट टेस्ट येतो आणि आपला हलवा पण दाणेदार होतो. तर 1 किलो गाजरला अर्धा किलो साखर आणि अर्धा लिटर दूध पुरेशी होते आणि 4-5 वेलचीचे दाणे. आता बघा मोजून तर घेतलेलं तर अर्धा किलो साखर आहे आणि वाटीने मापाने घेतलं तर 4 वाटी साखर आहे. तर मी याच्यात साखर पण ॲड करून झालेली आहे. आता दूध ॲड करून याला छानपैकी मस्त शिजू द्यायचं. आणि पूर्णपणे शिजल्यावर आपला हलवा ड्राय होतो. ड्राय झाला म्हणजे आपला हलवा एकदम मस्त रेडी झाला आहे हे समजायचं. याच्यातलं सगळं दूध साखर पण पाणी सोडते. ते आटल्यावर व्यवस्थित फिरून घ्यायचं. साधारणतः 10 मिनिटात आपला गाजरचा हलवा रेडी होतो. बघा गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे. त्या कढाईमध्ये बुडाला लागत होता म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेला आहे, जेणेकरून खाताना आपल्याला गाजरच्या हलव्यातून जळाची वास नाही येणार, स्मेल नाही येत अजिबात. तर लक्षात ठेवा जेव्हा आपण गाजरचा हलवा बनवायला घेणार ना तर जाडसर भांड्याचं ज्याचं बूड असेल ना ते भांड्या घ्यायचं जाडसर खालून, ज्याने आपला गाजरचा हलवा खाली नाही लागत. मस्तपैकी गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. सर्व करूया.